मी तुम्हाला फर्स्ट पार्टमध्ये मेदू वडे कसे बनवतात हे दाखवलं आहे. आता सेकंड पार्टमध्ये मी तुम्हाला सांबार आणि चटणी दाखवणार आहे. तर सांबारसाठी काय करायचं, तुरीची डाळमध्ये टोमॅटो किंवा तुमच्या आवडीनुसार भाज्या वगैरे टाकून त्याला शिजवून घ्यायचं. आणि इथं आम्हाला जास्त कोणत्या भाज्या आवडत नाही, त्यामुळे मी टमाटर टाकूनच डाळ शिजवून घेतली आहे. आणि काय झालं होतं की माझ्याकडनं ती डाळ थोडीशी शिजली नव्हती बरोबर, त्यामुळे मला तिला खूप वेळ लागला मॅश करायला. आणि मी नाही का मॅशरने स्मॅश करते. आणि तुम्ही नाही का रहिनी पण हे फेटलेलं वरण साईडला ठेवायचं आणि एक मोठ्या साईजचा कांदा आणि 2-4 लसूणच्या पाकळी. आता कांदा लसूण कोणी खातंय कोणी नाही खातंय, पण बिना कांदा लसूणचं तर सांबार अधुराच आहे ना. आणि खरंच मला कोणत्याही भाजीत कांदा पाहिजे असतो. आता भरपूर लोक असतात जे कांदा लसूण खात नाहीत, तर त्यांनी नाही टाकलं तरी चालेल. मी इथे सुहानाचा मसाला वापरते, कारण माझ्या इथं प्रत्येक भाजीमध्ये सुहाना कंपनीचेच मसाले असतात आणि मला खूप छान वाटतात. त्याची टेस्ट पण खूप छान असते. नंतर एका कढाईमध्ये किंवा पातेल्यामध्ये तिखट मीठ जिरं मोहरी टाकून आणि आपण कापलेला कांदा लसूण टाकून छान परतून घ्यायचं त्याला. नंतर आपण हाटलेली डाळ टाकायची, परत डाळीत थोडंसं पाणी टाकायचं, फिरवायचं त्याला. आपल्या आवडीनुसार आपण त्याच्यामध्ये पाणी टाकायचं. आता प्रत्येकाला प्रत्येकाचा अंदाज तर समजतोच. नंतर नाही का मी सुहाणाचा मसाला वगैरे टाकला, छान पाणी वगैरे टाकलं. आणि सांबारमध्ये मी तर विसरूनच गेले चिंच वगैरे टाकायची, त्यामुळे आपण आता टाकू शकतो. असं काही प्रॉब्लेम नाही की शिजतानीच टाकायला पाहिजे, आपण असं जरी टाकलं तरी ते छान होतं. आणि आता चिंच टाकली म्हटल्यावर गूळ किंवा साखर टाकावंच लागणार, तर मी तर साखर टाकलं कारण माझ्याकडे गूळ अवेलेबल नव्हता. छान असं सांबार तयार झालेलं आहे आपलं. तर काय करूया, सांबारला साईडला ठेवून घेऊयात. आणि एका कढईमध्ये थोडंसं तेल टाकायचं. तुमच्या आवडीनुसार जेवढं तिखट किंवा कमी तिखट पाहिजे त्यानुसार हिरव्या मिरच्या, शेंगदाणे आणि किसलेलं बारीक खोबरं टाकायचं. आणि याला जास्त नाही, थोडंसं बस. खोबऱ्याला काय होतं, खोबरं लगेच लाल होतं किंवा काळं होऊन जातं कढईमध्ये, त्यामुळे काय करायचं, थोडंसं याला मिक्स करत राहायचं. आणि सर्वात लास्टला जेव्हा आपलं सगळं होऊन जाईल तेव्हा खोबऱ्याचं किस टाकायचं. खोबऱ्याचं किस टाकून लगेच परतवायचं आणि फक्त एकदा दोनदा फिरवायचं आणि लगेच मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं. मी लगेच काढलंय, कारण काय होतं, खोबरं जर जास्त लाल झालं तर चटणी खूप काळ्या कलरची होते, त्यामुळे दिसायला छान दिसत नाही. नंतर थोडंसं मीठ यामध्येच टाकायचं आणि हे काढून घ्यायची. बघा अशी थोडीशी जाडसर काढायची. आणि मी चांगलं करणार आणि काही उपद्योग होणार नाही असं तर होणारच नाही. माझ्याकडून थोडीशी चटणी सांडली होती. चला तर आता आपण ना चटणीला फोडणी देऊयात. त्यासाठी मी एका वाटीमध्ये थोडंसं तेल गरम केलं आहे, त्याच्यात जिरं मोहरी टाकली, थोडासा कोथिंबीर पण टाकला आहे. आणि त्याला कोथिंबीर मी गॅस बंद करून टाकला, नाही तर काय होतं ते खूप उडतं. आणि इथं बघा आपली चटणी रेडी आहे. सो त्याला फिरवून घ्यायचं आणि तुम्हाला आवडेल तसं थोडंसं पाणी वगैरे पण टाकलं तर चालेल. तर असा होता आपला सेकंड पार्ट. तर भेटूया पुन्हा.